देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय का असा प्रश्न विचारला जातोय। एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये अबोला पाहायला मिळाला। एकमेकांपासून दोन्ही नेते अंतर राखून बसलेले होते, त्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहूयात। आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते। एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं पार पडलेल्या दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमातली ही दृश्य नीट पहा। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्यानं दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पाहून त्यांच्यापासून अंतर राखून बसले। यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत बिघाडी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। त्यातच शिंदे आणि फडणवीसांमध्ये अबोला पाहायला मिळालाय, त्यामुळे या चर्चांना बळ मिळतंय। मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या सर्व चर्चा फेटाळल्या। आमच्यात दुरावा नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे दोन खुर्च्या सोडून का बसले याचं उत्तरही फडणवीसांनी दिलं की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत। त्यामुळे परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललोय मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही स्पष्टीकरण दिलंय। आमच्यात सारं काही सुरळीत सुरू आहे। अंबानी येणार होते म्हणून मध्ये त्या खुर्च्या ठेवल्या होत्या, असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय। ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते। एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। आमच्यामध्ये उत्तम संवाद असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे सांगत असले तरी काही घटनांमुळे मात्र हे प्रश्न उपस्थित झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही असं सध्या तरी चित्र दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश देण्यावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यापैकी अनेकांना भाजपनं पक्षप्रवेश देऊन त्यांची ताकद वाढवल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी याच नाराजीतनं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता। केवळ एकनाथ शिंदे बैठकीत उपस्थित होते। तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती। यावर तोडगा निघाल्याचंही सांगितलं जात होतं। मात्र एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेले। त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। या चर्चेनंतर शिंदेंची नाराजी दूर झाली असावी असं वाटत असलं तरी त्यांची नाराजी दूर करण्यात अद्याप तरी भाजपला पुरेसं यश आलं नाहीये असं बोललं जात आहे। हुतात्मा दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमातही दोन्ही नेत्यांची देहबोली देखील दोघांमध्ये ठीक आहे असं दर्शवणारी नव्हती। एरवी दोन्ही नेते हसत खेळत कार्यक्रमांमध्ये दिसायचे, पण या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। यासारख्या अनेक घटनांमुळे शिंदे फडणवीसांमध्ये खरोखरच सारं काही व्यवस्थित सुरू आहे ना असा प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।